शिर्डीत रामनवमी उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात। साई मंदिराला आकर्षक सजावट। शिर्डी भाविकांनी फुलली। साई मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं। शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात रामनवमी सोहळा। राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल। मुख्य आरती झाल्यानंतर रामनवमी सोहळ्याचा महाप्रसाद। अयोध्या नगरी भाविकांनी गजबजली। रामलल्लाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी। शरयू घाट 2 लाख दिव्यांनी उजळणार। अंबरनाथमध्ये भाजपच्या नगरसेवकाचं ऑफिस फोडलं। अज्ञात हल्लेखोरांकडून ऑफिसची तोडफोड। कर्मचाऱ्यांवरही तलवारीने हल्ला। वक्फ सुधारणा विधेयक 2025 ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी। वक्फ विधेयकाचं कायद्यात झालं रूपांतर। विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल। मुंबईचे डबेवाले यात्रेसाठी 9 एप्रिल पासून 6 दिवसांच्या रजेवर। 15 एप्रिल पासून पुन्हा सेवेत हजर। नोकरदारांचे डब्यांचे हाल होणार। माझगाव कोर्टाचा धनंजय मुंडेंना धक्का। करुणा मुंडेंना दरमहा 2 लाख पोटगीचा निर्णय कायम। धनंजय मुंडेंनी 20 कोटींची ऑफर दिल्याचा करुणा मुंडेंचा खळबळजनक दावा। चेपॉकवर धोनीची जादू चाललीच नाही। दिल्ली कॅपिटल्सचा हॅट्रिक विजय। मॅच पाहायला आलेल्या धोनीच्या आई वडिलांमुळे कॅप्टन कूलच्या रिटायरमेंटची चर्चा।